नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि उद्या आहे नवरात्रीमधील 5वी माळ. उद्या आहे ललिता पंचमी. उद्या नवदुर्गांपैकी माता स्कंदमातांचीही पूजा, आराधना, उपासना केली जाईल. तर ललिता पंचमीच्या निमित्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री ललिता त्रिपुर सुंदरी यांची जी उच्च कोटीची सेवा मानली जाते, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र. तर या स्तोत्राविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. हे स्तोत्र पठण केल्याने काय फायदे होतात हेही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री ललिता त्रिपुर सुंदरी या जगन्माता आहेत. श्री ललिता देवीच्या उपासनेसाठी एखादा साधक त्याचवेळी उद्युक्त होऊ शकतो ज्यावेळी देवींची स्वतःची इच्छा असते. एखादा साधक त्याच्या पूर्वसुकृत किंवा तो करत असलेल्या कुलस्वामिनीची उपासना, कुलधर्म, कुळाचार यांचं पालन आणि देवीची इच्छा या गोष्टी त्या साधकाला उपासना मार्गावर आणतात. कुलस्वामिनीची सेवा करणे आणि तिचा कुळाचार योग्य पद्धतीने करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता बघूया की ललिता पंचमीची कथा काय आहे आणि हा दिवस का साजरा केला जातो. श्री ललिता देवीने भंडासुराचा वध केला. श्री ललिता कथा मोठी रम्य असून स्कंद पुराणात वर्णिली आहे. श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन म्हणजे मन्मथ त्यांच्या मनात कामवासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले. त्याच्या राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले. हा बालक मदनासारखा सुंदर होता. श्री गणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्येस बसविले. गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता, म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला. त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले. भंड मोठा झाल्यावर फार क्रूर, दुष्ट असा असुर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले. शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला. शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला. त्याने शून्यका म्हणजे शोणीपूर येथे आपली राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. नारद मुनींनी इंद्रास सांगितले, देवेंद्रा, तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे. त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला. त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले. त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी देवी निर्माण झाली. ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या महातेजाने युक्त होती. सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले. ललिता देवीने भंडासूर दैत्याबरोबर 4 दिवस घनघोर युद्ध केले आणि 5व्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह ठार मारले. त्या शुभ दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात. आता बघूया की हयग्रीवाने सांगितलेले ललिता स्तोत्र काय आहे. उपरोक्त ललिता देवीची पराक्रमाची गाथा हयग्रीवने अगस्ती ऋषींना सांगितली. त्यानंतर हयग्रीवने अगस्ती ऋषींना गुप्त असे ललिता देवीचे सहस्रनाम स्तोत्र सांगितले. ललिता सहस्रनाम स्तोत्र ब्रह्मांड पुराणात असून या सहस्रनामाचे एकूण 3 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये भगवान हयग्रीव आणि महर्षी अगस्ती यांच्या संवादात सहस्रनामाचे उपादघात प्रकरण आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्री ललिता देवीची सहस्रनामे असून त्याचे 183 श्लोक आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये सहस्रनाम पठणाची फलश्रुती दिलेली आहे. त्याचे 87 श्लोक आहेत. हे एकूण संपूर्ण स्तोत्र हे 320 श्लोकांचे आहे. ज्यांना श्री ललिता सहस्रनामाचा नित्य नियमित जप पठण करायचे असेल त्यांनी फक्त दुसऱ्या अध्यायाचे सहस्रनामाचे पठण करावे. आता पठणास शुभ दिवस कोणता आहे तर श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र सर्व स्तोत्रांमध्ये परमश्रेष्ठ ठरलेले आहे. सर्व वाग्देवतांनी ललिता सहस्रनाम रचले आहे. हयग्रीव म्हणतात, हे अगस्ती ऋषी ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच मंत्रिणी आणि सर्व शक्ती हे सहस्रनाम देवीचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून पठण करतात. ज्यांना हे स्तोत्र नित्य पठण करता येणार नाही त्यांनी शुभदिनी याचा पाठ करावा. तर ज्यांना हे स्तोत्र नित्य पठण करता येणार नाही त्यांनी शुभदिनी याचा पाठ करावा. तर सर्वात मोठा दिवस 22 जून, सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर, 3 जन्मतीर्थांचे दिवस म्हणजे स्वतःचा जन्म, पत्नीचा जन्म व मुलीचा जन्मदिवस किंवा जन्माचे जन्मक्षेत्र, शुक्ल पक्षातील नवमी, चतुर्दशी, शुक्रवार, विशेषतः पौर्णिमा फार महत्त्वाचा दिवस आहे. चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहेत. हे सहस्रनाम स्तोत्र संस्कृत असून त्यात देवीची 1000 नावे आहेत. सुरुवातीला हे स्तोत्र वाचण्यास कठीण जाते, परंतु प्रयत्न करून नित्य पठणाने काही दिवसामध्ये पाठ होते. प्रतिदिन ललिता सहस्रनाम पठण केल्याने सेवेकरांना आपल्या प्रारब्धानुसार, मनोरथानुसार, उपासनेच्या तीव्रतेनुसार मधुर फलिते मिळतात यात शंकाच नाही. श्री ललिता माता पुण्यापुण्य फलप्रदा आहे. ज्या कोणाला याचे वाचन करणे शक्य नसेल तर त्यांनी श्रवण नक्की करावे.
देवी मातेच्या सर्व रूपांची जसं की दुर्गा माता, लक्ष्मी, पार्वती माता, सरस्वती माता, भगवती व अन्य सर्व देवींच्या अवतारांची उपासना करण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट स्तोत्र आहे. स्तोत्र पठणाची सेवा तुम्ही कशी करू शकता, तर तुम्ही याची वारंवार आवर्तने करू शकता. स्तोत्र पठण करत असताना तुम्ही श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर, देवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्राचे पूजन करू शकता किंवा यज्ञामध्ये आहुती देऊ शकता. याशिवाय देवीला कोणतेही लाल रंगाचे फूल जसं की जास्वंद किंवा गुलाब, लाल रंगाचे असे फूल तुम्ही देवीला अर्पण करू शकता. या स्तोत्राची महती अशीही सांगण्यात येते की ज्या व्यक्तीने एकदा तरी श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राचे पठण केले असेल तर त्याच्या संपर्कामध्ये ज्या व्यक्ती येतात त्याही पापमुक्त होतात. त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीने हे स्तोत्र आयुष्यामध्ये एकदा तरी पठण केले असेल किंवा या स्तोत्राबद्दल त्या व्यक्तीला माहिती असेल तर अशा व्यक्तीला केलेले दान हे अतिशय पुण्यफलदायी ठरते. या स्तोत्राच्या नित्यपठणाने आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची स्थिरता येते आणि आपल्या मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होतात. आता बघूया की या स्तोत्राची फलश्रुती काय आहे. या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते. अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते. ज्वर पीडेचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते. निपुत्रिकांना हे स्तोत्र पुत्रफलदायक आहे. चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र असून पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे. या सहस्रनामाचे पठण करीत ज्वरपीडित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन पावते. रोगनिवारणार्थ या सहस्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात. या सहस्रनामात मंतरलेले लोणी घेतल्यास निपुत्रिक स्त्रीस संतती होईल. सतत 6 महिने भक्तीने जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास्तव्य करते. हा धनदायक प्रयोग आहे. सहस्रनाम पठण करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजेच वाग्देवता सरस्वती मातेचा सतत वास राहील. ज्ञान किंवा विद्याप्राप्तीची तळमळ असणाऱ्यास या स्तोत्र पठणाने विद्या प्राप्त होते व तो विद्वान होतो. ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते. घागरभर पाणी या सहस्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रहबाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्टग्रह त्या माणसास लगेच सोडून जातील. ग्रह म्हणजे बालग्रह, पिशाच, दुष्टग्रह किंवा नवग्रह. अशाप्रमाणे हृदयविकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे. सहस्रनामाचा एक पाठ करून मंत्रयुक्त लोणी खावयास दिल्यास संतान नसलेल्या स्त्रीला मुले होतात. 1 वर्ष ते 3 वर्ष रोजच्या रोज हा प्रयोग कमीत कमी 9 शुक्रवारी करून पाहावा असे देवीचे जाणकार भक्त सांगतात. या स्तोत्राचा पाठ प्रतिदिन खंड न पडता 6 महिने केल्यास घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. कर्णीबाधा आणि भूतपिशाचबाधा इत्यादी संकटे दूर होतात. बेकारी नष्ट होते. हरवलेली व्यक्ती परत येते. म्हणजेच 1 महिना किंवा 6 महिने 1 वर्षामध्ये हरवलेली व्यक्ती परत येते. ज्या घरामध्ये स्तोत्राचे पठण नित्य होत राहील त्या घरामध्ये सुखशांती नांदते. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने नांदतात. भांडणे मतभेद मिटतात. अविवाहित स्त्री पुरुषांनी इष्ट आणि मनोवांछित विवाह याकरिता नामाचा पाठ करावा. फलप्राप्ती निश्चित होते. शत्रुत्वाचा नाश होतो आणि शत्रू मित्र होतात. 1 महिना त्रिकाळ या स्तोत्राचा पाठ केल्यास श्री सरस्वती माता प्रसन्न होऊन विद्येमध्ये घवघवीत यश मिळते. बुद्धिमत्ता स्मरणशक्ती वाढते. वादविवादामध्ये सहज यश मिळते. हा पाठ करणारा विद्यार्थी, अध्यापक, लेखक यांच्यावर सरस्वती मातेची कृपा होते. तर अशा पद्धतीने हे स्तोत्र अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी आहे. जर तुम्हाला इतर वेळेला हे स्तोत्र पठण करणे शक्य नसल्यास आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रीमधील ललिता पंचमीच्या दिवशी या स्तोत्राचं पठण करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुस्तिका नाही मिळाली तर अशा वेळेला तुम्ही गुगलवरून सुद्धा बघून म्हणू शकता किंवा तुम्ही याचं श्रवणही करू शकता. ललिता देवीच्या उपासनेसाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी व आपल्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे. आता ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला 48 दुर्वांचा एक प्रभावी उपायही करायचा आहे. तर श्रीयंत्र आपल्याला माहितीच असेल तर श्रीयंत्राच्या अग्रभागी म्हणजे टोकाच्या भागावर देवी ललितांचं स्थान असं म्हटलं जातं. तर त्यामुळे आपल्याला ललिता पंचमीच्याच दिवशी फक्त वर्षभरात या दिवशीच आपल्याला 48 दुर्वांची जोडी ही श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही फोटोवर सुद्धा 48 दुर्वांची जोडी अर्पण करू शकता. आणि हा उपाय फक्त ललिता पंचमीच्याच दिवशी केला जातो. आपण इतर वेळेला कोणत्याही देवीला कधीही दुर्वा अर्पण करत नाही, पण ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला हा दुर्वांचा उपाय करायचा आहे.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही या स्तोत्राचं पठण करता की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.